नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज 27 एप्रिल म्हणजे महिन्याचे आता फक्त शेवटचे 3 दिवस बाकी राहिले। तर ताई, माझ्या सगळ्या ताईंनी हा व्हिडिओ बघा आणि आपलं जर काम जे मी सांगते ते काम अपूर्ण असेल तर ते लगेच पूर्ण करा, कारण की आता शेवटचे 3 दिवस बाकी राहिलेत आणि जर आपलं हे काम बाकी राहिलं असेल तर आपल्या जो प्रोत्साहन भत्ता आहे तो जाऊ शकतो। म्हणून मी वेळोवेळी महिन्याच्या शेवटी तुम्हाला आठवणीने व्हिडिओ करत असते आणि तुम्हाला आठवण देत असते। तर फक्त चेक करा, जर आपलं पूर्ण असेल तर आपल्याला करायची गरज नाही, परंतु जर चुकून राहून गेलं असेल तर नक्कीच माझा व्हिडिओचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तुम्ही ते काम करू शकता। तर सर्वप्रथम आपल्याला चेक करायचं आहे प्रोत्साहन भत्त्यासाठी। ते एक नंबर म्हणजे आपल्याला लाभार्थी मॉड्यूलमध्ये जायचं आहे। त्याच्यामधून आपल्याला गरोदर मातांची तुम्ही वजन आणि उंची भरलेली आहे का, त्या माताच्या प्रोफाईलवर तुम्ही चेक करा, तुम्हाला तिथं लगेच भरलेलं दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण चेक केल्याबरोबर आपल्याला त्या मातेचं वजन आणि उंची तुम्ही काय तारखेला भरलं याच्यासहित तुम्ही बघू शकता। बघा, मी 26/4/2026 मी पण कालच भरलेलं आहे। तर अशा पद्धतीने त्या मातेचं हिमोग्लोबिन, त्याच्यानंतर तिचं उंची, वजन लगेच चेक करा आणि ह्याच महिन्यात भरलेला आहे का ही खात्री करा। इथं खाली बघून इथं तुम्हाला भरलेलंच असेल तर मागच्याही महिन्याचं असेल तर इथे दाखवेल, परंतु चालू महिन्याचं आहे का त्याच्यासाठी हे चेक करा। हे खूप महत्त्वाचे, कारण की वजन फक्त बालकांची नाही, वजन उंची तर ती गरोदर मातांची पण भरली गेली असेल तर तो एक निकष आहे। त्याच्यामुळे लगेच चेक करा की तुमच्याकडे गरोदर माता जास्त राहत नाही, 4 असतील, 5 असतील, 6 ते फटाफट चेक करा आणि त्याच्यानुसार जर बाकी असतील तर लगेच टाकून घ्या। तर अशा पद्धतीने खाली तारीख चेक करा, जेणेकरून आपण ह्याच महिन्यात भरला आहे का याची आपल्याला खात्री होईल। त्याच्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर चेक करायचं आहे। डॅशबोर्डवर चेक केल्यानंतर आपल्याला बालकांची वजन आणि उंची आपल्याला इथं गृहबेटी वजन आणि उंची आपल्याला इथं दिसणार आहे। तर ही पण आपण चेक करा, चुकून आपण नाव वाढवलं असेल ते बाकी वजन भाग टाकायचं बाकी असेल तर ते देखील इथं खात्री करून घ्या की इथं आकडा तुमचा 0 झालेला आहे का, हे दुसरं तुम्हाला चेक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आता बाकीची माहिती मोरवर, कारण की हे आपलं रोजचं काम आहे, हे आपण आता आजच करून चालणार नाही, तर हे दररोजचं काम आहे। हे दररोज केलं तर याच्यात आपल्याला जवळजवळ आपल्याला 2 ते 3 मार्क्स इथे असतात, त्याच्यामुळे हे दररोज करा। इथं 3 मार्क आहेत आपले, त्याच्यामुळे हे सांगणार नाही, हे सुरुवातीलाच सांगते मी, त्याच्यामुळे हे तुम्ही करत असाल असं गृहीत धरते, पण हे तुमचे तिघही कॉलम पूर्ण होतात का एवढी आपल्याला खात्री करायची आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला आणखीवर जायचं आहे, आपल्याला अधिक किंवा मोरवर आपल्याला आता क्लिक करायचं आहे। तिथे जाऊन आपल्याला अजून आपली जी माहिती चेक करायची ते आपल्याला चेक करून घ्यायची। तर इथे आपल्याला कार्यक्रमचं चेक करायचं आहे आधी, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला स्टॉक चेक करायचा आहे। तर आधी आपण कार्यक्रम झालेले आहेत का, तर आपण कार्यक्रम मॉड्यूलवर क्लिक करणार आहोत। तुमचे दोघेही CB कार्यक्रम या पद्धतीने भरलेले आहेत का, कारण की हे 2 कार्यक्रम भरलेले म्हणजे आपला 1 गुण, आणि हे 2 कार्यक्रम भरले म्हणजे सेविका ताईंना CBचे जे 500 रुपये मिळतात महिन्यातनं, तर ते 500 रुपयांसाठी दोघे कार्यक्रम आपलं होणं अपेक्षित आहे। तर इथं 2 गोष्टी आहेत, एक प्रोत्साहन भत्तासाठी 1 गुण मिळणार आहे आणि दुसरं आपल्याला दर महिन्याचे 500 रुपये असतात, तर त्याच्यासाठी हे 2 कार्यक्रम झालेत का हे चेक करा। त्याच्यानंतर VHND तुमचं भरलेलं आहे का, असं दिसलं म्हणजे तुमचं भरलेलं आहे। हे चेक करून झाल्यानंतर आपण अजून बाहेर येऊन आपल्याला स्टॉक चेक करायचा आहे। तर बघा, हे आपलं आहे इथं आता स्टॉक रजिस्टर, तर आपल्याला स्टॉकवर बी क्लिक करून स्टॉक चेक करायचा आहे। तर बघा, स्टॉक आता जर तुम्हाला स्टॉक चेक करायचा असेल तर आता चालूच THRचं जे आहे तर ते ऑप्शन आपलं ओपन आहे। तुम्ही जर इथं क्लिक केलं तर तुम्ही कोणत्या तारखेला इथं वर पण तुम्हाला दिसतं, इथं क्लिक केलं तर इथे मध्ये जाऊन पण तुम्ही बघू शकता। इथेच तुम्हाला दिसतं की 1/4/26ला माझा स्टॉक भरलेला आहे, तर मी इथं क्लिक करून इथं बघून घेणार। बघा, इथं अशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं की आपण पाकिट टाकलेले आहे, तिथं तुमची 1/4/2026 ही तारीख तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। आता हा झाला THR। त्याच्यानंतर मग आपल्याला इकडेच क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला गरम ताजा जो आहे त्याचं जे कच्चं धान्याचं आहे त्याचं देखील आपल्याला बघून घ्यायचं आहे। तर ते देखील तुम्ही 1/4/26 इथं पाहिलं, ग्रॅममध्ये एकूण धान्य पण दिसलं म्हणजे तुमचं नोंदवलेलं आहे। इथं क्लिक केलं म्हणजे तुम्ही अजून पूर्ण व्यवस्थित ते बघू शकता। बघा, इथं हे बघा 1/4/26 गरम ताजा आहारचं हे दोघंही भरले तर त्याच्यासाठी 1 गुण आहे, म्हणजे THRचं पण आणि गरम ताजा आहारचं बी। ज्यांचं बचत गटाचं असेल तर त्यांना पण मी सांगितलेलं आहे तुम्ही दररोजचं भरू शकता
किंवा तुम्ही 8 दिवसाचं भरू शकता किंवा तुम्ही किमान आपले आहाराचे दिवस येतात तेवढ्यांचं सगळ्यांचं अपेक्षित काढून देखील इथं टाकलं तरी काही फरक पडणार नाही. तर तशा पद्धतीने देखील भरू शकता. तशा पद्धतीनं तुमचं स्टॉक पूर्ण आहे का, ग्रेडेशन पूर्ण आहे का, तुमच्या गृहभेटी पूर्ण आहेत का, तुमचे गरोदर मातांचे वजन आणि उंची तुम्ही नोंदवलेलं आहे का, तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर CV कार्यक्रम, VHND, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता चेक करून जरी तुम्ही आता ठरवलं तरी त्या चेक करायचं ना पूर्ण असेल तर लगेच भरून घ्यायचं. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधला प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला मिळतच आहे, तो मिळणारच. पण त्याच्यासाठी आपलं जे काम केलेलं आहे ते पूर्ण आहे का याची खात्री करा. कारण की आपण बालकांची वजनं भरतो परंतु आपली मातांची वजनं ही बाकी राहून जातात. त्याच्यामुळे आपला जो निकष आहे तो पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे आपला बऱ्याच जणांचा प्रोत्साहन भत्ता जातोय. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जी वरची कामं आहेत जी आपण वरच करतो, म्हणजे जवळजवळ जर आपण बघायला गेलो तर आपले जे गुण आहेत, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे 6 गुण आपल्याला मिळतात तर ते 6 गुणांचं वरच मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही आत्ताच चेक करा आणि भरलेलं आहे किंवा नाही हे लगेच बघा. भरलेलं नसेल तर लगेच भरा. आठवण देण्यासाठी म्हणून व्हिडिओ होता. ताईनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलच्या माध्यमातून कुठलीही समस्या असेल, कुठलंही काही काम असेल तर ते नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं सुटेल आणि तुमचं काम प्रॉपर होईल. एवढंच मी सांगते. आजच्या व्हिडिओप्रती एवढंच. धन्यवाद.